नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आज अतिशय जबरदस्त आणि नवीन मालिकेला वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये आता सावलीच्या भयानक सत्याचा आता उलगडा होऊन प्रेग्नंट सावली 2 बाळांना कशी जन्म देते आणि खऱ्याला आवाज विठोबा कसा न्याय देतो. सावलीच्या पुण्याईने आता सावलीचे दोन्ही बाळं राजकुमारच्या हातून कसे वाचतात आणि सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर आता त्यांची दोन्ही मुले घेऊन कसे समोरासमोर येतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सावली ही हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि डॉक्टरने आता प्रेग्नन्सीसाठी सावलीला रूममध्ये आणलेलं असतं आणि सावलीला आता कळा येऊ लागतात आणि सावलीला खूप त्रास होऊ लागतो. आणि त्याच वेळेस आकाशात वीज कडकडते आणि त्याचबरोबर आता सारंगला काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव होऊन इकडे पटकन सारंग त्याच्या गाडीतून आता बाभुळवाडीच्या दिशेने निघालेला असतो. आणि रस्त्याने जाताना सारंगला आता आपण कसे सावलीच्या कानाखाली मारली आणि आईने आपल्याला दोघींमधून एकीची निवड करायला सांगताच आपण कसा आईचा हात सोडून दिला, हे सगळं आता सारंगला आठवतं. आणि तोंडाला हात लावून स्वतःच्या मनाला वाईट वाटत सारंग त्याच्या कारमधून आता बाभुळवाडीच्या दिशेने जात असतो. तर इकडे आता राजकुमार त्याच्या गुंडाला फोन करून सांगतो की हे बघ, काहीही चूक करू नको, मी माझे माणसं तिकडे पाठवली आणि यावेळेस कोणताही गोंधळ करू नकोस, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. इकडे आता सावलीला त्रास होऊ लागतो, कळा येऊ लागतात. सिस्टर आता सावलीला सांगत असते की सावली, जोर लाव, जोराने जोर लाव. बोट करत इकडे रागाने राजकुमार त्याच्या गुंडाला म्हणतो की सावलीच्या पोटी जन्माला आलेलं ते कार्ट काहीही करून मेलच पाहिजे. इकडे आता डॉक्टरसुद्धा सावलीला समजावतात. डॉक्टर म्हणतात की सावली, काही जरी झालं तरी आपल्याला डिलिव्हरी नॉर्मल करायची, तेव्हा तू ताकद लाव, जोर लाव. सावली आता खूप ताकद लावत असते, सावलीला कळा येत असतात. आणि त्यानंतर आता इकडे सावली ही कळा घेऊन बेशुद्ध पडते आणि सावलीला आता बाळाला सावलीने जन्म दिलेला असतो. आणि त्याचबरोबर आता सिस्टर त्या बाळाला कपड्यामध्ये गुंडाळून आता सावलीकडे घेऊन येते आणि म्हणते की सावली, अभिनंदन तुला मुलगा झाला आणि बघ मुलगा किती गोंडस आहे. तर सावली तिच्या मुलाला बघते, सावलीला खूप आनंद होतो. आणि त्याचबरोबर आता डॉक्टर दुसऱ्या बाळाला घेऊन येतात आणि म्हणतात की सावली, तुला देवाने भरभरून दान दिलंय, तुझ्या पदरात सावली देवाने 2 बाळं दिलेत, एक मुलगा आणि एक मुलगी. तर सावलीला आता अतिशय आनंद होतो. आणि तेवढ्यात आता संध्याकाळ होताच आता डॉक्टर हे बाहेर निघून जातात. तर इकडे आता सिस्टर सावलीला म्हणते की सावली, अगं मी तुझी दृष्ट काढते, तुम्हाला कोणाची दृष्ट लागायला नको. तर सावली म्हणते की म्हणजे तुम्ही अगोदरच तयारीत आला होता का? तर सिस्टर म्हणते की मला अगोदरच माहिती होतं सावली, आज तुझी डिलिव्हरी होणार म्हणजे होणार. आणि आता इकडे बाहेर अंधार पडलेला असतो आणि विजेचा कडकडासह भरपूर पाऊस चालू असतो. सावली आता बाहेर बघते, सावलीला काहीतरी विचित्र वाटतं. आणि आता त्याचबरोबर ते गुंड, राजकुमारचे गुंड तिथे आलेले असतात. आणि आता तो राजकुमारचा गुंड त्या माणसांना घेऊन आता बरोबर हॉस्पिटलच्या पाठीमागून आता आतमध्ये येऊ लागतो. आणि एवढ्यात आता सिस्टर ही बाहेर येते आणि हात धुवू लागते. तर त्याच वेळेस आता 8 बाजूला तो गुंड त्या माणसांना सांगत असतो की हे बघा, डॉक्टर आता बाहेर गेलेत आणि काही जरी झालं तरी त्या सावलीच्या बाळाला जिवंत सोडायचं नाही, काही जरी झालं तरी सावलीचं ते बाळ मेलच पाहिजे. आणि सिस्टर आता त्या गुंडाचं ते बोलणं ऐकते. आणि त्याच वेळेस आता सिस्टरला आठवतं, ज्या वेळेस पहिल्यांदा सावली त्या हॉस्पिटलमध्ये आली होती त्याच वेळेस त्या सिस्टरला म्हटली होती की मला मॅडम तुमची मदत पाहिजे, काही गुंड माझे पाठलाग करतात आणि मी गरोदर आहे. हे आता त्या सिस्टरला आठवतं. आणि नक्कीच आता हे गुंड सावलीला मारायला आल्याची सिस्टरला कळून चुकते. आणि पटकन आताची सिस्टर आतमध्ये येते आणि म्हणते की सावली, चल तुला आवरायचं आहे आणि इथून निघायचंय. सावली म्हणते काय करताय तुम्ही आणि काय बोलताय? त्यावर सिस्टर म्हणते की तुला मारायला जे गुंड आले होते ना सावली, ते बाहेर उभा आहेत. तेवढ्यात ते गुंड आता आतमध्ये येऊ लागतात. आणि सिस्टर म्हणते की ते गुंड बाळाला घ्यायला आलेत आणि आपण त्या गुंडांचा सामना नाही करू शकत. तेव्हा सावली, तू माझा ऐक आणि मागच्या दाराने तू आता निघ. आणि सिस्टर आता खिडकीतून सावलीला बाहेर उतरवते आणि तिचे दोन्ही बाळं सावलीकडे देऊन काळजी घे असे सांगते. आणि तेवढ्यात आता सावली जाताच ते गुंड आतमध्ये येतात. तर आता सिस्टर म्हणते की तुम्ही एवढ्या रात्री कशाला आलेत? आता इथे डॉक्टरसुद्धा नाही आहेत आणि तुमची काहीच ट्रीटमेंट होऊ शकत नाही. तर तो गुंड ओरडतच म्हणतो, जास्त शहाणपणा करू नको, इथे ज्या बाईची डिलिव्हरी झाली होती ती बाई कुठे? तर सिस्टर म्हणते इथे कोणीच नाही आहे.
आणि एवढ्यात आता तो गुंड म्हणतो की या दोघींना बाहेर काढ. तर ते गुंड त्या सिस्टरला बाहेर काढून देतात. तर तेवढ्यात आता तो गुंड त्या खिडकीवरचा पडदा बाजूला करतो. तर सावली आता बाहेर रस्त्यातून त्या जंगलातून जात असते. तो गुंड ते बघतो आणि पटकन आता बोट करत तो गुंड म्हणतो ए थांब, आणि त्याच्या माणसाला आता सावलीचा पाठलागावर पाठवतो. इकडे आता सारंग त्याच्या कारमधून त्याच रस्त्याने जात असतो. आणि इकडे आता सावली रस्त्याने जात असताना सावलीला आता तिलोत्तमाने आपल्याला हाताला धरून कसं घराबाहेर काढलं होतं हे आठवतं. त्याच वेळेस सारंगची गाडी पाठीमागून सावलीच्या पाठीमागून तेथून निघून जाते. तर सावलीचं मात्र त्याच्याकडे लक्षच नसतं आणि सावली पुन्हा तिथे एकटी पडते. आणि आता पळत पळत सावली त्या रेल्वे स्टेशनवर येते. आणि रेल्वे स्टेशनवर आता सावली इकडे तिकडे बघू लागते. आणि एवढ्यात आता सावली तिथे बाकावर बसताच एक चहावाली मावशी सावलीला बघते. सावलीच्या हातात आता 2 बाळं असतात. आणि आता ती मावशी एक चहाचा ग्लास घेऊन आता सावलीला देते आणि म्हणते ए पोरी चहा घे. आणि ती मावशी त्या सावली शेजारी बसते. आता सावली चहा घेते. तर ती बाई म्हणते की तू एकटीच बाळाला घेऊन बाहेर निघाली, तुझा नवरा कुठे आहे? आणि लगेच आता सावली म्हणते की ते माझ्याबरोबर नाही आहेत आणि काही गुंड माझ्या पाठीमागे लागलेत आणि त्यांना माझ्या बाळाला मारून टाकायचं. तर ती बाई घाबरते आणि म्हणते ए काय बोलतेस तू? सावली म्हणते की हवं तर मी माझ्या बाळाची शपथ घेते. तर ती बाई म्हणते की शपथ वगैरे घेऊ नकोस, कोण आहेत ते गुंड आणि कुठे आहेत? आणि आता ती मावशीसुद्धा रेल्वेतून जाणार असते. तर सावली त्या मावशीबरोबर आता रेल्वेच्या डब्यात बसते आणि एक बाळ आता मावशीने आपल्या हातात घेतलेलं असतं. आणि आता सावली बाहेर येते. तर सावलीकडच्या हातातलं ते बाळ आता रडत असतं. तर सावली त्याला समजावं लागतं. तर तेवढ्यात ते गुंड त्या रेल्वेच्या डब्यात एका दरवाज्यातून आतमध्ये येतो. सावली त्याला बघते आणि घाबरते. पटकन सावली बाजूला पळू लागते. तर समोरून दुसरा गुंड सावली समोर उभा राहतो. आणि आता इकडून 2 गुंड तर तिकडून 2 गुंड आणि मध्येच आता सावलीला तिच्या बाळासोबत त्या गुंडांनी घेरलेलं असतं. सावली म्हणते की ऐका ना, तुम्हाला मला काही करायचं तर करा, पण प्लीज माझ्या बाळाला तुम्ही काही करू नका. आता ते गुंड ऐकायला तयारच होत नाहीत. आणि तेवढ्यात आता ट्रेन सुरू होता क्षणी ते गुंड सावलीचं आता तोंड दाबतात आणि सावलीकडून ते बाळ हिसकावून घेतात. आणि तेवढ्यात आता त्यांनी सावलीच्या बाळाला घेताच आता ती सावलीला मारू लागतात. तर तेवढ्यात दरवाजा उघडून ती मावशी तिच्या दुसऱ्या बाळाला घेऊन बाहेर येते. आणि त्या गुंडांना बघताच ती मावशी म्हणते ए कोण आहे रे, सोडा तिला. तर ते गुंड घाबरून सावलीला सोडून बाळाला घेऊन तिथून पळून जातात. तर सावली म्हणते मावशी त्यांनी माझं बाळ नेलं. आणि सावली बाहेर पळू लागते. तर मावशी म्हणते की सावली कुठे पळतेस, बाहेर रेल्वे चालू आहे आणि आपण पोलीस कंप्लेंट करूयात. आणि तेवढ्यात आता सावली ट्रेनची आता साखळी ओढते आणि त्याचबरोबर ट्रेन थांबून सावली आणि ती मावशी आता दोघेही बाहेर पडतात. आणि आता सावली पुन्हा त्या स्टेशनवरती तिच्या बाळाचा शोध घेऊ लागते. आणि आता तिथे 4 लोकांच्या बॉड्या पडलेल्या असतात. तर सावली त्या माणसांकडे विचारपूस करते. तेव्हा ते माणसे म्हणतात त्यांच्याकडे बाळ होतं आणि पळत होते, बघा त्यांच्या बॉड्या पडल्या तिथं. तर सावलीला धक्का बसतो. आणि सावलीला धक्का बसतो. सावली म्हणते की मावशी माझं बाळ. तेव्हा आता सावली मावशी दोघीही आता धक्का बसून एकमेकींकडे बघतात. तर मावशी म्हणते की हे बघ सावली, या बाळाकडे बघ, या बाळाचा चेहरा आठव. आणि तेवढ्यात त्यातील 2 गुंड आता त्या दिशेने येऊ लागतात. तर मावशी त्यांच्याकडे बघत म्हणते सावली ते बघते 2 गुंड, आणि जर तू त्यांना दिसली तर या बाळाला सुद्धा ते घेऊन जातील. आणि मावशी आता सावलीचा हात धरून सावलीला तिथून घेऊन जाऊ लागते. आणि आता सावली ही ऐकायला तयार नसते, पण मावशी आता हात ओढतच सावलीला तिथून घेऊन जाते. आणि आता ते 4 गुंड आता बिअरच्या बॉटल घेऊन आता बिअर पिऊ लागतात आणि म्हणतात की एक काम खूप छान झालं, ते बाळ अखेर गेलं आणि आपल्याला खूप पळवलं तिने. आणि लगेच तो दुसरा म्हणतो की पण आपला साथीदार गेला ना त्या बाळाबरोबर. तर दुसरा म्हणतो की जाऊ दे ना, गेला तर आपला एक वाटेकरी कमी झाला ना. आणि आता ते गुंड म्हणतात की आता पैसा येणार. दुसरा गुंड म्हणतो की आता एक काम करायचं, त्याला फोन करून सांगायचं काम फत्ते झालं. आणि तेवढ्यात तो दुसरा साथीदार खंड्या नावाचा साथीदार बाळाला घेऊन तिथे येतो. तर ते गुंड त्याला बघत म्हणतात अरे खंड्या, तू तर जिवंत आहे, आम्हाला वाटलं ट्रेन खाली तू बाळाला घेऊन चिरडून मेला वाटतं. आणि लगेच तो गुंड म्हणतो की मग ते मुर्दे कुणाचे होते. तर तो साथीदार म्हणतो की मी या बाळाला घेऊन पळत होतो ना, तेव्हा तिथे एक माणूस बाळाला घेऊन उभा होता. तो गुंड म्हणतो की त्याला माझा थोडा धक्का लागला आणि तो ट्रेन खाली गेला. आणि तो गुंड म्हणतो की आणि मी वाचलो.
आणि तेवढ्यात आता तो गुंड म्हणतो की आता या बाळाचं करायचं काय. दुसरा गुंड म्हणतो की करायचं काय, या पुलाखालून फेकून द्या. आणि तेवढ्यात आता तो गुंड बाळाला पुलाखालून फेकायला जाताच इकडे सारंगची गाडी त्याच रस्त्याने येते. तर तो गुंड बाजूला उभा राहतो. तर ते गुंड म्हणतात काय झालं. तो गुंड म्हणतो समोरून गाडी येते आणि सारंगची गाडी त्यांच्या समोरून जाऊन पुढे जाऊन थांबते. आणि तेवढ्यात आता सारंग त्याची गाडी पुन्हा पाठीमागे घेऊन येतो आणि म्हणतो की काय तुमची गाडी बंद पडली का. तर ते गुंड एकमेकांकडे बघतात आणि काहीच बोलत नाही. सारंग म्हणतो हे बघा बाहेर पावसाचं वातावरण आहे, तेव्हा तुम्ही ना मी तुम्हाला गाडीमध्ये सोडतो आणि तुमच्याकडे बाळसुद्धा आहे चला. तर ते गुंड पुन्हा आता एकमेकांकडे बघतात. सारंगला आता त्यांचा संशय येतो आणि तो गुंड हसतच म्हणतो काही नाही साहेब, घरी बाळ रडत होतं ना म्हणून त्याला इकडे मोकळ्या हवेत घेऊन आलो, जा तुम्ही साहेब. आणि तेवढ्यात आता सारंगची नजर शेजारीच असलेल्या त्या दारूच्या बाटल्यांकडे जाते आणि नक्कीच हे गुंड दारू पिलेत आणि हे गुंड आहेत हे सारंगच्या लक्षात येतं. आणि सारंग आता त्याची गाडी गुपचूप चालू करून तेथून जातो. तर लगेच ते गुंड म्हणतात की आता कुणी यायच्या त्या बाळाचा बंदोबस्त कर खंड्या आणि जा त्याला पुलावरून फेकून दे. खंड्या म्हणतो बरोबर आहे, असं बाळ जर वाचलं तर पैसे पण मिळणार नाही आणि जेल होईल ते वेगळं. आणि तो गुंड म्हणतो की दे बाळ फेकून खाली म्हणजे ते जाईल स्वर्गात आणि आपल्याला मिळेल मुक्ती. आणि तेवढ्यात आता तो गुंड बाळाला घेऊन त्या पुलावर चढतो आणि ते बाळ आता दोन्ही हातात समोर धरून खाली टाकणार. तोच आता सारंग त्याची गाडी वळून पुन्हा पाठीमागे आणतो आणि त्या गाडीच्या लाईटात आता त्या गुंडांकडे बघतो. तर तो गुंड म्हणतो कोण आहे रे. त्याच्या हातात आता फेकण्यासाठी त्याने बाळ उचललेलं असतं आणि सारंग आता त्याच्याकडे बघतो. आणि आता सारंग हा त्याच्या कारमधून उतरत एकेका गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतो. एकेका गुंडांना बदबद बदडून सारंगने आता ते बाळ आपल्या ताब्यात घेतलेलं असतं आणि कुत्र्यासारखी धुलाई करता क्षणी ते गुंड तेथून पळून जातात. तर सारंग आता त्या बाळाला आपल्या घरी घेऊन येतो आणि आता ती सारंगचीच मुलगी असते आणि ती विठोबाच्या कृपेने सारंगकडे चाललेली असते. आणि इकडे सावलीसुद्धा आता तिच्या मुलाला घेऊन आता तिच्या मुलाला एकदमच जीव लावून आता सांभाळू लागते. आणि मालिकाने आता लीप घेऊन आता मालिका 8 वर्षानंतर पुढे गेलेली असते प्रेक्षकांनो. आणि आता इकडे सारंगकडे असलेली त्याची मुलगी ही मोठी झालेली असते. तर इकडे सावलीकडे असलेला मुलगासुद्धा. आणि आता सावली ही त्या मुलाला घेऊन मंदिरात येत असते. तर इकडे सारंगसुद्धा त्या मुलीला घेऊन आणि ती मुलगी आणि मुलगा आता सारंगबरोबर त्या मुलाची एकदमच गट्टी जमते. तर इकडे आता त्या मुलीची सावलीबरोबर भेट होऊन सावलीसोबतसुद्धा आता त्या मुलीची गट्टी जमलेली असते. तर प्रेमाने आता सावली त्या मुलीला विठ्ठलाची मूर्ती देते. तर इकडे सारंगने त्या मुलाला आता गॉगल गिफ्ट दिलेला असतो. ती मुलगी पळत पळतच आता सारंगकडे येत म्हणते की बाबा मला त्या आंटीने विठोबाची मूर्ती दिली. तर इकडे आता तो मुलगा सावलीला म्हणतो की मला त्या काकांनी गॉगल दिला. तर दोघीही आता एकमेकांच्या समोर येतात आणि ज्यावेळेस सारंग सावलीला बघतो आणि सावली सारंगला सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. सावलीकडे असतो ती तिचा मुलगा, तर सारंगकडे असते ती तिची मुलगी. आणि आता दोघेही एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने बघतात. पण आता दोघांच्याही मनातील गैरसमज दूर होऊन ते 2 मुले सारंग सावलीचे आहे हे दोघांना कसे कळणार आणि त्यानंतर प्रेमाने हात पुढे करून सारंग सावलीचा कसा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.